तू बाई बसली बाहेर जाऊन ठेवलं का माझ्या उरावर आवरून आवरून किती आवडणार काय करू राहिली ग? आता घरातले काम हा आवरले आता माझे काम आणि धुणं भांडे आता धुणं धुते ना आता दुपारी लय ऊन आहे लय होऊन ये धुणं धुवून घे पहिलं आता तर घरातलं आवरले आता थोड्याने मग आवरले 5 वाजता तो परत स्वयंपाकाचा टाइम होईल झाडझूड करायचा टाइम होईल आणि मग धुणं दूध बसते ते वाळेल का? तुमचं वाळेल का? तो सासऱ्याची अंडरपॅन्ट वाळेल का मला सांग. एक तर तो नाडीची अंडरपॅन्ट घाली तू मग एखादी मशीन घ्या ना का आला घरातलं धुणं धुवायला आवाज कमी करून बोलायचं. तो बापाला कधी आता नाही आला का मग हुंड्यामध्ये द्यायचं होतं ना त्यांनी वॉशिंग मशीन. तेवढंच बाकी हा काही नाही मग एवढं टेबाजाना बोलत तिथं बापाला सांगायचं होतं मला वॉशिंग मशीन दे बाबा मला नाही धुवायचं हाताना धुणं. आता आवरले आता सांग काय करू दुसरं काम धुणं धुवून घे. इडली वस्तू तिडं उचली ती तिडली वस्तू इडत होती. आता काम झाले आता काय फक्त झाडू राहिलाय नाही ते दिसतं ना मला फक्त इथलं उचली ती तिडत होती तिथलं उचली ती इडत होती. बोलू बोलू सारी डुंगणाना पसारा वारी. हा सगळं काम आवरलंय तरी खुर्ची येऊन टेकल्यात मला म्हणजे आता आवर अहो इडली वस्तू उचली ती इडत होती इडली उचली ती तिडत होती. मग आता रोज झालं लागणार कामावर वस्तू आहे. आता काय करू? आता झालं माझं आता काय करू? अहो, मामा, आता जाऊ आता तुला पडल्या का तुला तू सांगितलं राहायचं हे काय बाय असं खुड कोंबडी वाणी जागीच फिरायचं. ती कोंबडी नाही अंड्यावर बसली का असं जागीच फिरायचं. सगळं झालंय फक्त आवरायचं होतं झाडूच मारायचं झाडून घे आणि तुला पाण्यात धुवून घे तुझं दुपारी धुतलं असं मामा परत दिला बरं परत येऊ नक्की काय आला दुपारी दू वा. तुमची ती बरमुडा वाळल का अंडरपॅन्ट? बाकी तुम्ही करा हा ती अंडरपॅन्ट धू पहिली तो सासऱ्याची मागच्या टायमाला त्याला पक्के गांधाडे आली होती. हा सारखी वाच काय घालायचं मग तुम्ही कसे म्हणता 5 वाजता तू म्हणून? नाही म्हणलं तू वाढेल बरं रात्रभर असं मामा मशीन घ्या ना हळूहळू काय झालं? धुण्याचं तो बापाला फोन करन मग मशीन घे मग इकडं वय. घेते आता हरभरे निघाले का आपले हरभरे तयार केले ओपन येऊ मशीन हा कोणा आपण घेऊ ना मशीन मग मा टायमाला माय एवढे हात सुजायचे तवा तो गोळा बसला होता का तवा तो का नाही घेतलं मशीन? अगं तेव्हा ना आपली परिस्थिती नव्हती मग आता आता पैसा मग आता काही बिगा बरी इकून तिला वॉशिंग मशीन घेऊन देतो का काय? त्याला किती पैसे लागले 30 तेव्हा मला लई जवानी येईल होती ना आता तू सून फार म्हातारी झाली. अरे आता तर पुरी नाही आता एवढं ते करते तिच्या बापाच्या इडून आणील. आता पैसे का आता सांगा बरं तुम्ही आता आपले कांदे निघाले आपण घेऊ ना मशीन 10,000 सोनार घेईल का नको आणि तिकडं फार खांद्या पडला काय तिच्या बापाजवळ? असं नाही पोरगी दिली हेच पाहिजे आपल्याला नाही तर का बरं दिली नसती कोणा? आपल्या पोरे काय महापोऱ्या का काय काय कोऱ्याला ती जन्माला येईल आता. पोरी विचारतो आपल्या पोरा पण मॅच करून आता काही सुनाली पाहिजे ना हा मला बाबरा मध्ये गावात आपल्या पोरी सुना नाही हाय चांगलीच आहे बाई बोलायला टकरागून कामाला आग लागू इड उभी तिड उभी मानाव चंदा बीबी सारखीच उभी इड उभी तिड उभी पाहिलं का कामाच्या नावाने शंकोबा काम तर उमजत नाही. हिला खाल्लंय का खाल्लं होता खायचंय अजून खाल्यावर जोर येतो तुला मला माहिती हा एक टाइम झालं एक टाइम बाकी झालं का इथं कधी मला विचार नाही केला अर्जा काला विचार हा, करू जेवढ्या आता काला विचार करू आता मायले गेले आणि थोडे राहिले तुमचा विचार करू करू या ताराला गोष्टी आल्या तुमचंच पुरं करता करता गेलं आता पोटाचं तर पुरं करू दे बाबा. हं? तू आता खायला गेले सकाळची बीपीची गोळी दुपारची शुगरची गोळी संध्याकाळी गोळी चालू सारख्या गोळ्यांवरच मी मला खाऊ दे. म्हणून म्हणलं तोंड ताब्यात धर तोंड आवर आपल्या मागे पिढ्या लागायला लागली आता काची हा. म्हणजे मी काय पिढा लावली काय तिच्या माग? तोंड कमी कर ना काला परत तिला हा? तुम्ही मला टेन्शन देऊ नका बरं का पार माझ्या डोक्याच्या नसा फाटायला झाल्या बाई. त्या सगळे तुटल्या पाहिजे सुनबाई तो काम चालू दे हा जेवण करू घे झोपून घे हा तुला धुवायचंय हा दोन आणि माय नसा काय तुटल्या पाहिजे तुला काय टिअर भेटणार आहे का? मग तू काय तोंड करते एवढं ताण घेते डोक्याला हा नाही मीच मा वाटोळ करते कुठंतरी. हा ती तोंड वाशी का मीच करते मा वाटोळ. चाल द्या तुमचंच. सुनबाई एवढं मला न घेऊ पण रोजचे मामा आता आवरू आवरू किती आवरणार त्या का थोडं इकडचं तांबे इकडे नाही हलवत त्या हा ना हे तिला आता कसं झालं सून आलेला पाहिजे तेव्हा तिच्यामुळे ती काय करते पावर करून घेते तो हाताला पावर करताना दिवसभर काम करते पहिले कष्ट करेल ते हा मी कुठं नाही म्हणते त्यांनी करेल दुसऱ्याला सांगेल का आता काही दुसऱ्याला अहो सांगेल का? सांगल पण थोडं दुपारी झोपून द्यायचं ना मला नाही, झोप तास झोपायचं नाही ना आता कपडे धुते आता काय सासून झोप आवाज दिला का टपकन उठायचं वावरात जायचंय आता वारत काय करतो
काम आहे थोडेसे वावरात राहिले करून का? घेते. हा बरं करून घेते वावरात. धुणं ठेवून देते आणि मग जाते हा, वावरात. जाय बरं, हा? जाऊ मग. हा. काय बाई सुनकट मिळाली चवनादव. नुसतं माक पान पान फुलं पान सासरा काय तिच्यावाल्या पुढं 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 करतो बाई. मला असा किंमतच देत नाही तिच्या समोर, फार इज्जतीचा पंचनामा करतो. त्याला काम उमजाना धंदा उमजाना बाई, नुसतं वानगुंगार रे बाई. बसली हा बसले बाई बसा. काय झालं हा मला बरेच दिवस झाले म्हणलं हा गाठ भेट झाली नाही. बरं झालं आले बाई. मी नेमकं ना तुम्हाला खरं सांगू काय रे तुम्हाला फोनच करत नाही आता काय काय अहो तुम्हाला काय सांगू शिरपतराव, खरं प्रेम असलं का बरोबर आहे, म्हणजे असं मनातल्या गोष्टी मना सामनेवाल्याला कळा. त्या लय टेन्शन मध्ये होते, मला आत्ताच तुमची आठवण आली होती. मला सांगा थोडी एवढंच वाटत बघ काची काची. हा ना, नाही तर पहिले तू 8-4 दिवस झाली तुला 2 दिवस बिगर फोन करमत नव्हतं. माय गाठ घेत होती जमत नव्हतं. काय लपड तर नाही गेलं काय लपड करी त्या बाई, लपड करायला काय चान्स राहिलाय का बरं? ते सुनकाट आलंय घरामध्ये, त्याला काही काम उमजाना धंदा उमजाना, प्रत्येक गोष्ट सांगायला लागती. आणि तो मानवरा तो मी मट मारे तिच्याच बाजूनी बोलतो. पार माहित तिचा पंचनामा केलाय त्यांनी. आपलं तर नाही दिलं काय माहिती. नाही आपलं नाही काय माहिती बाई. तुझ्या नावला थोडी थोडी सांगितली मामाला. ते तर साऱ्या गावात संशय घेते, त्याच्या शंकाला कोण घाबरत हा? सुटले, कोण घाबरत सुटले. मागाला जापत गेले ते ना रेशन आणायला गेले. हा का हा रेशन आणायला गेलं. बंद आहे ना 2 दिवसापासून. बंद आहे. हा अहो, मग ते हा नाही का हो, मला नाव येईना बाई. कोण तो गंग्या? गंग्याच्या घरी ना त्यानं पिशा ठेवली. हा का इकून जपाजप जात तिकडे पाहत येडा मारून निघून येते पिशा तिडची. हा ते बरं झालं बाई तुम्ही आले. बरं आता तू कधी येणार तू? त्याचा काही भरोसा नाही, ते काय एकदा गावात गेलं ते कोंगाडे येत नाही लवकर. हा का हा आणि तू सुन तिला दिले मी वावरात काढून. माझं आपण मोकळं दोघच ना. मी तर बाई किती किती आज तुम्हाला सांगते, तुमची आठवण काढता काढता मी फोनच करणार होते तुम्हाला, पण त्या फोनला काय झालं, फोन आहे ना इकडून जातो पण तिकडून आला का आवाजच येत नाही. तो बी नुसता गुचक्या टाकू राहिला. माझी एकटीच आहे तू घरी. एकटीचे आज काही येऊ नाही आपण. काही बी नाही, टेन्शन नाही. आज किती रन काढा. किती रन काढा. हा हा ग्राउंड आपलंच, हा? ग्राउंड आपलंच. हा मग चल मग चल. टेन्शन नाही. चला. हा मोका नाही काही सापडायचा आपल्याला. नाही नाही. हा? घर राहू घेऊ लावून घेऊ. हा थोडा लोटवून घ्या. हा हे बाई ग. आता कोण येणार दरवाजे लोट. नाही येणार, ती पोर तिला उमजत नाही आव एवढंच. हा हा त्याला काही समजाना ना उमजाना. बस जा बाय. आज आहे ना, आज आपलंच राजी. आपलंच आपलंच. हा आज काय टेन्शन नाही तुम्हाला, सगळं खरं घ्या सांगते तुम्ही मी. मरू द्या. हे बाई किती दिवस झाले तुम्हाला सांगते, आपण भेटलोच नाही, बोललोच नाही. हं? अरे मला असं झालं हम्म. आता, कधी गाठ होती कधी नाही, कधी गाठ रात्री तुम्हाला स्वप्नात. कशी काय हो? स्वप्नात ना, काय मी काय केलं तुम्हाला शिव स्वप्नात तुम्हाला बॉटल लावायची. हं, मला राग आला ना, हं. मी 3 गोदड्या फाडल्या त्या रात्रीला. काय केल्या 3 गोदड्या फाडल्या. म्हणजे तुम्ही घाबरले काय मावसन? नाही नाही नाही, मी तुला कवळ्या मारितोय असं. ही बाया हा कवळ्या मारतोय. तगड्या लांबवता ना हम्म. डायरेक्ट 3 गोदड्या टाटार फाडून टाकल्या. बाई बाई, आणि मग मागून जावं म्हणजे गोदाडे डायरेक्ट चिंदाळ्याच केल्या बा. जाग आली पाहत होते त्या गोदडीचं नुसकान. तरी माय बायको पण आवाज काच येतोय. टार हा टाटर आवाज त्यामध्ये आला. हा. हरभरे खाली आणला का वाज झाला करून टाटर आवाज होते. हा. पण त्या गोदड्या फाडल्या. लय बोलली मला सकाळ बारी लय बोलली. हा ना. म्हणलं ग मला स्वप्न पडलं होतं. म्हणलं ती मला का स्वप्न पडलं होतं. म्हणलं स्वप्नामध्ये वाघ आला आणि मी घाबरलो. आणि त्याच्यामुळे तिला काय माहिती खरी वाघीण आली. खरी वाघ येते. बरं तो काय चाललं. काहीच नाही बाई, लय दिवसाची भेट नाही, गाठ नाही, लय टेन्शन आहे हो. म्हणते ना काय सून आली का माणसाच्या जीवाला आराम मिळतो. का चालते पळून. पळून गेलं तर लोक नाव ठेवतील आपल्याला आता मात्र. काला, आता तुम्हाला बी आले तिकडे सून मुलं, मला आले सुना मुलं, काला पळून जायचं. हे असंच उलट वरची वर भेटत राहायचं आता. काय नाही, आता येत जाईन मी रोज. दिवसाड 2 दिवसासाठी येत जाईन. आहे ना. हा काय त्याच्याशिवाय कुठं मजा आहे का. माझ्या बाई खरी भाजी आता ह्याच सोय. बरं मी काय म्हणतो, आता टाइमपास नको राठी. तू आहे ना, तू लय टाइम आता
का काही मला का काही बुजवी त्या का काय त्याच्यामध्ये पाय कोणी मला बोलतो का काय हं? काही अडवाणी करते बा. हे बाई तुम्ही मागच्या टायमाला आहे ना हं. मला लय अपघात ठुलं होतं बरं का अपघात नका ठू बाई काच हा सांगून शिकून काच अपघात ठेवलं. शिरपतराव थोडं हळूच नाव तुम्ही काय असं येड्यावाने करा अरे आता किती दिवसाचा गॅप हं? किती दिवसाचा गॅप पडेल की असं सोपं कसा घ्या हं? नाही नाही अजून तुला सोडणार नाही हं? आज तेवढे मी खाडे उजरून जाणार आहे मी. ये बाया हा खाड म्हणजे आता डायरेक्ट महिन्याच्या 30 तारखा आजच टिपी हा तू वय ठेवी किती राऊंड झाले तेवढं टिपून ठेवी राहून राऊंड राऊंड ये बाया हा अहो एक राऊंड मोठा मुश्किल आहे तुम्ही म्हणता राऊंड टिपून आणि ठेव. आपला राऊंड आहे बारीक नाही 8 तास 1 तास राऊंड आहे. आता आहे ना हं. रोजचा येणार मी रोजचा टीव्ही आत्या? ओ आत्या, ये बाया मामा आहे का? हा तो मामाची आवाज तरी वेगळा येतोय मामांचा. मामा, मामाची हाईट नाही वाढली. ओ मामा, हे बाई कोणते मामा आहे? अहो आता बाई काय आहे? हा ना पहिला मामा पहिला मामा हम्म. आणि म्हणजे हे दुसरे मामा आहे का? घाम आला का तुम्हाला लईच झालं वाटतं. तू कशी काय बाई घरी आली मी विड्या घ्यायला आलती. बरं झालं विड्याचं तर निमित्त झालं मला. आता मी सगळं मामांना सांगते. ए बाई काही नको चावलं लागलं तो अख्खं काम करते मी नाही ना आता करशाल जाऊ का? तुम्ही. बंद मी काय म्हणतो तिला चहा पाणी पाहिजे देऊ का पैसे देऊ का दादा दिसतं का मी चहा कोणाला पाणी? सांगू नको कोणाला सांगू नको नाही मी आज मामांना सांगणार आहे. ए बाई ए बाई ए बाया तो सांगते तर मामांना. तू बस आता मी सांगते माझ्या मामांना. आता बाई मी सांगते आता. अगं काला सांगती कोणाला इकडं ये मी तुला सांगू का ऐक खाली बस तुला सुनायला मी एक साडी घेतली साडी कशाला? तुम्ही जावा आता मी पाहते बराबर असं काय घे? बाई तुला एक खरं सांगते त्या शिरपतरावचं माय ना पहिल्यापासून लफडे जशी मी या गावात लग्न करून आले तसं तुला खरं सांगते आणि तू काय आता तोवाल्या सासऱ्याला काही सांगू नको लागलं ते मी तो अख्खं काम करीते बाई हा माझ्या तुम्ही आता एवढा पावर केलाय तर मग तुम्हाला काम करणंच आहे ना आता. मग आता तुला का काही भोकं पडले का काय मी पावर केला तर मग आता हे पाहिलं ना एवढं मोठं तुमचं काय असतं बरं. देव काय देवानी बुद्धी दिली काय ते विड्या विचारले वावरात गेले होते परत आले म्हटलं विड्या घेऊन अचानक मला आवाज यायला लागला दोघांचा. म्हणलं मामा आले लवकर घरी आले म्हणून पाहिलं आलते. बाई सारं काम करून घेते बाई हातूपाते आवरू दोघी बी सासू ना नाही मी नाही आवडणार आता तुम्हीच आवरायचंय. आता मी झोपते घ्या तुम्ही आवर. धुणं पडले आज धुणं धुवेल नाही मी. सासूबाई हा सांगू मामांना. नको बाई दुते ना मग चला मग आवरा. तू तरी काय हात धुवून माग लाग सुटली दुती चला मग सोबत जाऊ. हा काय काय मामा आले का? काय नाही सासूबाई नव्हतं. बसते बा हा चालल्या का सासूनांच्या गप्पा ती मला म्हणे मी आले मळ्यातून आणि माईळा बी विसरला तिला म्हणले काय टेन्शन नको घेऊ मी धुते धुनावर तू जाते मग जाऊ द्या आपलंच लेकरू या असं तिचं काम तो करते बा हा किती फरक पडला का? मग तिला आता समजायला लागलं ना समजायला लागलं सून माईवाली म्हणून हा, असं. असं ते बाया तुला तो काय वर घेतला मी तिकडे तर तिला आता कळालं हम्म. कळा मानवरा तिचं काय बाजू घेऊन बोलतो बा आपण त्रास देऊ का आता आम्ही दोघ जण गप्पा मारितो तर तू जाऊन चहा ठेव सासूबाई तुम्ही मग चहा ठेवा मी झोपते थोडीशी. अगं मी धुणं धुवून घेते तर तो चहा ठेवला असता बरं मी चहा ठेवते तुम्ही दोन धुवा मग. चालन म्हणजे सांग नको. नाही नाही धुणं धुते आज. आता ती दोन होती तू चाट होती का हा हा मग पण वाटून आलटून वाटून पलटून काम केलं पाहिजे ना. हा मग याच्या आधी काय करायचं तुम्हाला वाटून करायचं काय करायचं याच्या अगोदर तुम्ही असं समजूनच सांगितलं नाही मला वाटलं तुम्ही माझ्या बाजूने तुम्ही पटकन पियानोला बाजारला सुनाच्या बाजूला जाऊन बसले मग मी काल जीवाची हाड करून देऊ अगं, सोनी आपली या पुरीची ठिकाण राहते हा? आपण जर आता त्रास दिला म्हातारपणा ती आपल्याला त्रास देईल मग हे कळत नाही का तुला खरंय बाई हा, आणि मग बरं मग आता काय ठरलं तुमचं अगं मग मा असं म्हणणं होतं तो चाटूला असता मी धुणं धुतलं असतं आता एवढे दिवस मीच केलं ना काम. मग त्याच्या मामा अगोदर केलं कोणा का नाही मी एवढे दिवस काम? मग त्याच्या अगोदर कोणा केलं मॅच केलं ना मग मी अशी म्हणले तू सासूला लय काम केले आता गेला काळ बदलला तुझे आता वाटो वाटो करा
आता रे जेव्हा कपा आता मी केलं ना, आता काय सुना काम करते काय होय. खेड्यात कोणती तरी सून करते काम. आज काय बरं दिसून बाई तू मग सासूबाई कसं काय काम करेल करू द्या आता थोडंफार सासूबाई. तोय करायचं थोडंफार तिला करायला आता घरी माझी आई नाही करत का, मी आरामात झोपते. तू आई करते ना मग सासूबाईने केलं आईच्या का? ठिकाणी बातात आई आई तुला काय काम सांगेल का लयच आई कौतिक करते बाया सासरा सांगू का? आल्या. हा सांगू नको नको ठेवी ते मी चहा कराच काय पटकन. चालले सांगू काय नको तू काय तिलाच माहिती बाई काय म्हणते काय माहिती काय झालं? आपल्याला तर नाही माहिती. चहा प्यायचा आहे ना, अरे चहा तर प्यायचा तर चहाचा टाइम झाला की. आज सासूबाईच्या हाताचा चहा प्यायचा आहे मला आणि तुम्हाला. हा का हा ए, ठेव मग काय मग मी बसतो? धुणं धुतले तू स्वयंपाक करशील ना. मी कशाला करत, आता मी सकाळी केलं होतं तुमच्या देखत मामा, मी किती हा. कामावरच होते, तुम्ही त्या ओरडत होते. आता करा का, मी नाही करणार. बरोबर म्हणजे संध्याकाळचा स्वयंपाक माकाचे का हा सासूबाई तुम्ही लय प्रश्न विचारता, मग सांगू का मी? ते बाया अच्छा. अगं मी तुते ना बाई चहा. अरे ठेवा पण मग. चाललंय काय तुझं दोघीचं सासूबाई मी एक गेम खेळते, फक्त मी सांगू का म्हटले हा. का सासूबाईलाच कामाला अच्छा काय पत्र दिला काय तर तिला मग द्यावाच लागेल. हा, आता आली बाई वर द्या आता सासूबाई ते सुनबाई पाय बरं बरे बाई. हा, तुला गाजवलं तिला तो आता काय तिच्या कचाट्यात किती सापडली रुबाब करायचं मला लय पाहिलं, रोग करायच्या बिना जेवणाची कामं भारी करायला. झालं, आता काय? करू देतात ना, पण बरं झालं बाई, आता काम सार- वाटून गेले सारे काम करते बाई पण सांगू नको. नाही सांगणार मी केल्यावर. हा सासूबाई करा ना नवरा पटकन. आता काय आता कवर आता चला बाई करते मग तुमचं कवर काय. आहे ते चालले सांगू काय आणि सांगू नको मी सगळं करतो पहिले स्वयंपाक मला भुका करते. लागले अहो आमचं असं ठरलं हा, आम्ही दोघी जणी बसलो होतो बर. तर मग आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का. हा. एक होतं झाड, हा. एक वाता सांगून एक वाता नको सांगू. हा. बरोबर. मग आता सांगू चढला झाडावर, बर खाली कोण राहिला नको सांगू मग नाही सांगत. चला घ्या चहा पिऊन. हा, चल. असं असं होतं काय मग सांगतच नाही का ग बाई, सांगूच नको. हा चल चल सुनबाई ये ना चांगली माहिती रावली बाई आता.